मधने पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. शून्याकडून एक कडे वाटचाल. स्ट्राईकवर दाखल होतील सुमित. सचिन बॉलरचं नाव विचारू. बापू आपल्या संघासाठी पहिलं तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. या चेंडूवर गचाळ क्षेत्ररक्षणासोबतच 4 धावांच्या स्वरूपात वाईड +4 अवांतर धावसंख्येत भर वाईड +4 अशा 5 धावा या चेंडूवर मिळत आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बुईन्स वॉरियर्स वर्सेस वाघजाई वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचावरती यायचंय. या दरम्यान वाईड +4 अशा अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका मारण्याचा सुमित यांचा प्रयत्न, परंतु बापू यांचा सुंदर कमबॅक. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. वाघजाई वॉरियर्स वर्सेस बुईन्स वॉरियर्स पुढील होणारा सामना नाणेफेकीसाठी कर्णधारांनी हजर राहायचंय. जोरदार प्रहार डीप मिड विकेट रिजनच्या दिशेने सुमित यांचा सनसनीत चौकार. सुनील यांचा ग्राउंड एका धावावर समाधान मानतायत ते सुनील. आणि आता स्ट्राईकवर दाखल होत आहेत पुन्हा एकदा किशोर. सामन्यातील पहिलं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकवर असतील किशोर. सामना जलद गतीने पुढे न्यायचा आहे. अजूनही पुढचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. बुईन्स वॉरियर्स वर्सेस वाघजाई वॉरियर्स. किशोर यांचा जोरदार प्रहार करण्यापर्यंत, परंतु बॅटची कड घेऊन चेंडू विसावतोय कर्णधार सुशांत शिंदे यांच्या हातामध्ये. आणि या प्रकारे पहिला झटका बसतोय तो महाबळेश्वर नर्सरी 11 संघाला किशोर यांच्या रूपाने. आणि धावसंख्या आहे 11. एक गडी बाद. मैदानात दाखल होताना इस्त्याक मानकर राईट हँडेड फलंदाज. त्यांचा समोर आव्हान आहे बापू यांचं. पहिल्या चेंडूवर स्विच हिट. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना पॉइंट रिजन मध्ये जबरदस्त प्रहार सनसनीत चौकार. धावसंख्येमध्ये 4 धावांची बाहेर धावसंख्या धावून पोहोचतीये 15. एक गडी बाद 15.
साहिल पवार, बावडा गावचा एक दर्जेदार अष्टपैलू साहिल पवार. सामना जलद गतीने पुढे न्यायचा आहे. पंचांना विनंती. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज असतील महाबळेश्वर 11 संघाकडून सुनील. त्यांच्या समोर आव्हान असेल ते साहिल पवार यांचं. त्याच्या पाटली साहिल यांचा पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप. उत्तुंग फटका खेळण्याचा सुनील यांचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू जाऊन विसावतोय सुशांत शिंदे यांच्या हातामध्ये. 15. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू साहिल पवार यांचा. सुनील यांचा पॉइंट रिजन मध्ये फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न, परंतु त्यामध्ये अपयशी. आणि या चेंडूवर जोरदार प्रहार, अगदी गगनचुंबी, आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू, गगनचुंबी षटकार सुनील यांच्या बॅट मधून. साहिल पवार यांच्या 2 निर्धाव चेंडूनंतर एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय सुनील यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज असतील साहिल सुनील यांचं आव्हान रोखण्यासाठी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र हवेमध्ये उंच उडालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात इस्त्याक मानकर, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जबरदस्त प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न, परंतु शॉट मात्र फसला. मानकर, इस्त्याक मानकर स्ट्राईक वरती दाखवत आहेत. इस्त्याक मानकर. चला, सामना जलद गतीने पुढे घ्यायचा आहे. साहिल पवार यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज इस्त्याक मानकर. फुल अँड डिलिव्हरी ब्लॉक होल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू साहिल पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकारानंतर जोरदार असं कमबॅक पुन्हा एकदा साहिल यांच्याकडून. जोरदार प्रहार होऊन देखील या षटकात आतापर्यंत केवळ 7 धावा. पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा इस्त्याक यांचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन अलगद विसावतोय सुशांत शिंदे यांच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 22. सॉरी, एक गडी बाद 22. त्यांच्या समोर आव्हान असेल ते डावखुरा धडकबाज फलंदाज
सुनील यांचं, शिवम दुबे यांच्यासारखा बॅटचा फ्लो चालणारे सुनील. सुशांत यांचा पहिला चेंडू, आकुटापदा चेंडू, स्ट्रोक मात्र जबरदस्त होता, परंतु ताराला चेंडू लागून नैसर्गिक अडथळा, डेड बॉल. सुशांत यांचा पुढील चेंडू, यावेळी देखील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु स्लोअर वन डिलिव्हरी. सुशांत यांची चतुर गोलंदाजी, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. जबरदस्त प्रहार जरी करत असले सुनील, तरी सुशांत हा देखील एक कसलेला अनुभवी गोलंदाज आहे. फलंदाजाच्या मनाशी खेळण्याची कला या गोलंदाजाला अवगत. पुन्हा एकदा आकुटापदा चेंडू, यावेळी मात्र उत्तुंग फटका बॅकवर्ड रिजन मध्ये. जबरदस्त प्रहार, जोरदार षटकार डगआउटच्या दिशेने. जबरदस्त अशी लढत, वन ऑन वन बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फुलटा सर्वदा चेंडू, यावेळी देखील एक जोरदार असा प्रहार, गगनचुंबी षटकार. अंपायर रिव्ह्यू घेतला जातोय, अंपायर रिव्ह्यू घेतला जातोय नो बॉल चेक करण्यासाठी. डीजे सामना करतील सुनील. फ्री हिट डिलिव्हरी मात्र जोरदार वाईड यॉर्कर सुशांत यांचा, फलंदाजाला चकवण्यात मात्र यशस्वी. मागच्या चेंडूवर देखील हाच प्रयत्न सुशांत यांचा, परंतु तो बीमर मध्ये परावर्तित झाला आणि त्याचा जोरदार प्रहार सुनील यांनी केला. पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी मिड ऑफ रिजनच्या दिशेने. दुसरा थोडास मिसफिल्ड आणि या मिसफिल्डचा जोरदार फायदा उठवत असताना जोरदार रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्येमध्ये मात्र 2 धावांनी भर. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37. पुन्हा एकदा गुडलँड आउटसाइड ऑफ फॉलो थ्रो मध्ये जोरदार बचाव, परंतु ओव्हर थ्रोचा प्रयत्न. लालच बुरी बाला होतीये आणि या लालचमुळेच एक अतिरिक्त धाव संख्येची वाढ. ओव्हर थ्रोच्या सुरुवात धाव संख्या येऊन ठेपली आहे 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडीबाद 38. 39 दिसते.
सुशांत यांचा सामना करतील इश्तियाक मानकर. पुन्हा एकदा फुल डिलिव्हरी यारकल डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, गजाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचाच परिणाम. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इश्तियाक यांचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानतायत सुनील. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 40. नक्कीच सुशांत यांचं हे महागडे षटक म्हणावं लागेल. संघासाठी चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत साहिल पवार. सुनील इश्तियाक यांच्याशी सल्लामसलत करत असताना स्ट्राईकवर असतील इश्तियाक मानकर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. आखूड टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इश्तियाक यांना काही समजला नाही. साहिल यांची जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण नक्कीच पाहिली आहे, त्याचाच प्रत्यय आपल्याला या चेंडूवर देखील आला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू सरळ जाऊन विसावतोय सुशांत शिंदे यांच्या हातामध्ये. चला सामना जलद गतीने पुढे घ्यायचा आहे. पंच कृपया सामना पटपट घ्यायचा आहे. अजूनही बराच खेळ आपल्याला बाकी आहे. फुल लेंथ डिलिव्हरी पुन्हा एकदा सुंदरचं क्षेत्ररक्षण प्रवीण पोळ्यांचं. एका धावेवर समाधान मानावं लागतं इश्तियाक यांना. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत आक्रमक फलंदाज सुनील. गुडलँड डिलिव्हरी इंटू स्टॅम्प्स आणि त्रिफळाचीत बाद केलाय सुनील यांना. साहिल यांचं जबरदस्त कमबॅक, जोरदार झटका बसतोय तो महाबळेश्वर नर्सरी प्लांट 11 संघाला सुनील यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल सोमनाथ गायकवाड. साहिल पवार यांचा जोरदार प्रहार, त्रिफळाचीत बाद केलाय ते सुनील यांना. नक्कीच आपल्या कर्णधारानं दुसरं षटक देऊन विश्वास दाखवलाय साहिल यांच्यावर आणि तो विश्वास सार्थ ठरवलाय साहिल यांनी. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सोमनाथ गायकवाड यांचा पॉइंट रिजन मध्ये तटवण्याचा प्रयत्न, परंतु असमर्थ. पंचांचा 1 फॉर द ओव्हरचा इशारा. पुन्हा एकदा बॅट चिकट घेतले. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये रनआउटची संधी नक्कीच, परंतु एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण. स्ट्राईकवर दाखल होतील इश्तियाक मानकर. स्ट्राईकवर दाखल आहेत इश्तियाक मानकर. त्यांच्या समोर आव्हान असेल जबरदस्त अष्टपैलू खेळाडू साहिल पवार यांचं.
जोरदार प्रहार डीप विकेट रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आणि जबरदस्त असा झेल इथं घेण्यात आलाय आणि इस्ताक मानकर यांच्या स्वरूपात हा तिसरा झटका बसतोय तो महाबळेश्वर नर्सरी प्लांट 11 संघाला. फुलटा स्वरूपाची डिलिव्हरी परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवण्यात मात्र समर्थ. थोडस त्याचा क्षेत्ररक्षण नक्कीच परंतु त्याचा फायदा उठवण्यात मात्र सक्षम नाही ठरले दोन्ही फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि आता स्ट्राईकवर दाखल होत आहेत कर्णधार गंगा पाचंगे. गंगा पाचंग यांचा जोरदार पहार करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये झेल बांधत आहेत गंगा. गंगा यांच्या स्वरूपात चौथा झटका बसतोय तो महाबळेश्वर प्लांट नर्सरी 11 संघाला. नक्कीच एक जबरदस्त पुनरागमन जोरदार कमबॅक म्हणावं लागेल ते काळभोरनाथ 11 बावधन संघाचं. पहिल्या 3 षटकांमध्ये 40 धावा खर्च केल्यानंतर मागील काही चेंडूंमध्ये केवळ 3 धावा आल्यात आणि धावसंख्या स्थिर आहे 4 गडी बाद 43. भुईंज वॉरियर्स संघाचे संघ व्यवस्थापक तथा मालक गणेश भाऊ शिंदे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करूयात. या दरम्यान निर्धाव स्वरूपाचा चेंडू निखिल यांचा सन्माननीय श्री दीपक दादा नानावरे यांच्या हस्ते आपण गणेश शेठ शिंदे 2 बॉल बाकी शेवटचे 2 चेंडू बाकी गणेश शेठ शिंदे यांचा सत्कार होत आहे. पुन्हा एकदा एक यार्कर स्वरूपाची डिलिव्हरी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून निसटली आणि त्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळवण्यात यशस्वी. बॅट दिग्विजय यांच्या बॅट मधून एक धाव संख्या जाऊन पोहोचतीये 44. नक्कीच शेवटची 2 षटकं या सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत.
हाय स्कोरिंग मुकाबला होऊ शकला असता. त्याला मात्र पुन्हा एकदा फुल टॉसवर डिलिव्हरी कव्हर रिजन मध्ये एक धाव पूर्ण, थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचाच परिणाम. दुसरा धावचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर, परंतु पुन्हा एकदा संधी हुकलेली आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 46 आणि 47 धावांचं आव्हान असेल ते काळभोरनाथ 11 बौद्धन संघासमोर, जे की एक मोठं लक्ष सुद्धा होऊ शकलं असतं. परंतु जबरदस्त कमबॅक आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर करून दिले ते साहिल पवार आणि निखिल शेडगे यांनी. महाबळेश्वर नर्सरी प्लांट 11 संघाचे कर्णधार लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर श्री काळभोरनाथ 11 बौद्धन आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे. डीजे
षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्या 16 धावांची भरपाई करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल या चौकाराच्या स्वरूपात नक्कीच उचललंय सुशांत यांनी. पाहूयात पुढे काय करतायत. नक्कीच पुन्हा एकदा स्विच मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्न फसला, परंतु एका धावेवर नक्कीच समाधान मानावं लागेल सुशांत यांना. स्विच मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न काही सफल झाला नाही. आता मात्र स्ट्राईकवर दाखल होत आहेत आक्रमक अष्टपैलू साहिल पवार, ज्यांच्या गोलंदाजीमुळे नक्कीच एक मोठं असं वाटणारं आव्हान हे केवळ 46 धावांवर रोखण्यात यश मिळाले ते काळभरणातील बावधन संघाला. साहिल पवार यांचा जोरदार प्रहार लॉंग लेग रिजनच्या दिशेने, अप्रतिम असा फटका, सनसनीत चौकार, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. यांच्याकडून प्रत्येकी एक असे जबरदस्त 2 चौकार पाहायला भेटलेत. धावसंख्या 3 चेंडूनंतर बिनबाद 9. नक्कीच या आव्हानाचा पाठलाग करत असताना आश्वासक अशी सुरुवात या दोन्ही फलंदाजांकडून, परंतु या सुरुवातीबरोबरच शेवटपर्यंत मैदानात उभं राहून सामना जिंकवण्याची जबाबदारी असेल ती कर्णधार सुशांत व त्यांचे साथीदार साहिल यांच्या खांद्यावर. साहिल यांचा पुन्हा एकदा एक जोरदार प्रहार, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यामुळे एका धावेवर समाधान मानावं लागतंय साहिल यांना. पहिल्या चेंडूवर डाऊन द ग्राउंड चौकार आल्यानंतर नक्कीच क्षेत्ररक्षणात गोलंदाज दिगंबर दिग्विजय यांनी काही चेंजेस केलेत. सुशांत यांचा पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र नक्कीच त्यांना यश मिळालंय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सनसनीत चौकार. यांचा या षटकातील शेवटचा चेंडू, आतापर्यंत 3 चौकार आलेत. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका, यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अजून एक चौकार सुशांत शिंदे यांच्या बॅट मधून. तब्बल 4 चौकार या षटकामध्ये आपल्याला मिळालेत. तो धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद
छावा डीजे यांचे देखील सहर्ष स्वागत। या दरम्यान एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय। बॉलर कोणी? किशोर सोळसकर संघासाठीचं दुसरं षटक घेऊन प्रगतीपथावर। पहिल्या चेंडूवर चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवर सुंदरसं कमबॅक किशोर यांचा। निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा साहिल सज्ज किशोर यांचा सामना करण्यासाठी। यावेळी मात्र कव्हर रिजन मध्ये जबरदस्त फटका, गगनचुंबी षटकार, आकाशाला गवस निघालणारा हा स्ट्रोक साहिल पवार यांच्या बॅट मधून। प्रगतीपथावर पुन्हा एकदा साहिल पवार एक आक्रमक फटका खेळण्यासाठी सज्ज। त्यांच्या समोर आव्हान असेल किशोर सोळसकर यांचं। पुन्हा एकदा गुडलँड डिलिव्हरी आणि यावेळी सूदगिरणीच्या दिशेने एक जोरदार प्रहार, गगनचुंबी षटकार साहिल पवार यांच्या बॅट मधून। धावसंख्या 2 पोहोचते 34। दुसरं षटक प्रगतीपथावर। अजूनही 13 धावांची आवश्यकता विजयासाठी श्री काळभरणात 11 बावधन संघाला। या चेंडूवर देखील एक जोरदार प्रहार, षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते। साहिल पवार यांचा जोरदार प्रहार पुन्हा एकदा नक्कीच या अष्टपैलू खेळाडूने आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी या सामन्यामध्ये केली आहे। डीजे जबरदस्त खेळाडूंचं विकेट घेतली, त्याचबरोबर फलंदाजी देखील आपला आक्रमक तेवर जाहीर करत असताना धावसंख्या 2 पोहोचते 40। यावेळी मात्र यार्कर डिलिव्हरी पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन थर्ड मॅन रिजनच्या दिशेने गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा। चौकाराच्या स्वरूपात 4 धावांनी वाढ, धावसंख्या 2 पोहोचते 44। आणि आता या सामन्यामध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता, फक्त औपचारिकता बाकी।